तारखेला बैठक लावलेली आहे आपण नारायणगडावर. तयारी पूर्ण महाराष्ट्रभर नारायणगडाच्या कार्यक्रमात सुरू. 6 करोड मराठ्यांची 900 करोडची सभा होते. तिची तयारी गावखेड्यात सुरू आहे. अंतिम बैठक तिची निवेदनाची आणि तयारीची आणि पाहणीची ही 3 मेला लावली. मला काल धनंजय मुंडे तुळजापूर दौऱ्यावरती होते. त्यांना आरक्षणाबाबतीत त्यांनी सांगितलं की काही लोक महायुती सरकारनं आरक्षणाचा प्रश्न सोडवलेला आहे, मात्र काही लोक त्याच्यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्ष असं त्यांनी नाव न घेता आता काय आता नाही, समज गैरसमज असण्याचं काही कारण नाही. मी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की मी राजकारणात नाही आहे, राजकारण माझा मार्ग पण नाही आहे. मी ना महायुतीला निवडून द्या म्हणलं ना महाविकास आघाडी. कुठला अपक्ष उभा केला आहे मी तर अजिबात नाही, कोणाला पाठिंबा पण. परंतु पाडण्यातसुद्धा खूप मोठा विजय. निवडूनच यावं, उभा राहावं असं काय नाही. पाडण्यात खूप मोठा विजय. मराठ्यांनी पाडायचं सुद्धा शिकलं पाहिजे. यावेळेस जो सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनं मराठा आणि कुणबी एकच या बाजून असेल त्याला मराठा समाजाने सहकार्य करावे. तर मराठ्यांची ताकद दाखवणं खूप गरजेचं आहे आणि मराठा समाज 100% दाखवणार आहे. त्यांना काय इशारा जाय तो गेलेला. देशाचे पंतप्रधान प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकी मतदारसंघामध्ये सभा घेत आहेत. आपल्या मराठा आरक्षण त्यांच्यावर काय दडपण आहे का? त्यांनाच माहीत. आता मला सांगा काय फॅक्टर राहील आता सध्या निवडणुकीचा? काय अंदाज वाटतो तुम्हाला? बाजूने समाज राहील, ओबीसी राहील आणि मराठा समाज राहील? मराठा समाज स्वतःच्या मुलाच्या बाजूने असणार आहे. सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या आणि मराठा कुणबी एकाच्या कायद्याच्या बाजूने असणार आहे. आता आमचा अपक्ष किंवा कुठलाच उमेदवार नसल्यामुळं समाजाचा नाविलाज आहे, त्यांना पर्याय नाही. परंतु मराठा समाज यावेळेस बरोबर कार्यक्रम दाखवणार आहे. पाटील, एक प्रश्न आहे. आता प्रश्न विचारला होता. धनंजय मुंडे असं म्हणताय की आरक्षणाच्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो प्रत्यक्षपणे. नाही, ते धंदे त्यांना माहीत आहेत, मला नाही माहीत.